नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्याला डिवोर्स हवा आहे असं का वाटतंय? कारण जेव्हा पार्थला काउन्सिलरचा फोन येतो तेव्हा पार्थ बोलतो की काउन्सिलरचा फोन आला, तेव्हा काव्या बोलते की तुम्ही त्यांना सांगून का नाही टाकत की आम्ही तुम्हाला भेटायला येतो म्हणून. आणि जेव्हा पार्थ काव्याला बोलतो की मग याचा अर्थ तुम्हाला डिवोर्स हवाय, तेव्हा काव्या मात्र गप्प बसते, तोंडातून एक शब्दही बोलत नाही. मित्रांनो, जर एवढं सुंदर नातं चालू असताना, एवढं चांगल्या वळणावर गेलेलं असताना काव्या काहीच का नाही बोलली? काय वाटतं तुम्हाला? काव्याला खरंच डिवोर्स हवा असेल का? काव्याला डिवोर्स हवा आहे तर किंवा नाही हे काव्याने तोंडाने सांगायला पाहिजे ना. यामुळे पार्थचं प्रेम कमी झालं तर मग काय करायचं? मित्रांनो, आता इकडे नंदिनीने तिच्या लाडक्या नवऱ्यासाठी मशरूम पुलाव तयार केलेला आहे आणि ती घेऊन गेलेली आहे ऑफिसमध्ये. परंतु आधी विक्रम काका खूप ओरडतात, खवळतात, परंतु शेवटी बाप तो बापच ना. कितीही काहीही झालं तरी बापाचं काळीच ते बापाचंच काळीच. बापाला वरून कसं असतं, बाप वरून कितीही टणक असला तरी आतून खूप मऊ आणि मुलायम असतो. तसंच आहे विक्रम काकांचं. बाहेरून खूप रागीट आहेत, परंतु एक हळवं मन सुद्धा आहे त्यांच्याकडे आणि त्यांनी परमिशन दिलेली आहे जीवाला भात खाण्याची. आणि त्या काकांनाही सांगितलेलं आहे की जीवाला चहा नाश्ता पाण्याचं विचारत जा म्हणून. तर मित्रांनो, आता इथे जीवा प्रेमाने पुलाव भात खात आहे, नंदिनी त्याच्याकडे पाहत आहे आणि इकडे आता जीवा बोलत आहे की मी माझ्या लाईफ मधली सर्वात मोठी चूक केली. पण नंदिनी बोलत आहे की जीवा, तुम्ही असं काही म्हणून घेऊ नका, काही झालं तरी मी तुमचा मान तुम्हाला परत मिळवून देईन. आणि आता खरंच नंदिनी खऱ्या अर्थाने आता जीवाचा मान पुन्हा त्याला मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे, कारण ती त्याची बायको आहे आणि बायको नवऱ्यासाठी काहीही करू शकते, काहीही, अगदी स्वतःचा जीव पण देऊ शकते. तर नंदिनीला जीव द्यायची काही गरज नाहीये, परंतु ती तो मान नक्कीच मिळवून दाखवणार. आणि मानिनी सुद्धा नंदिनीला फुल सपोर्ट करत आहे, कारण सासू आहे ना. अहो, सासू असावी तर मानिनी सारखी. मानिनी खरंच ग्रेट आहे. तर आता मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पार्थ काव्यामध्ये काय होणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.